राज्यात सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीस बंदी आहे. एफडीएच्या निर्णयाविरोधात व्यापारी आक्रमक झालेले आहेत. एफडीएच्या निर्णयाचा सोलापूरमध्ये निषेध करण्यात आला. लहान व्यापाऱ्यांवर अन्याय करणारा निर्णय असल्याचं मतही व्यक्त केलेलं आहे. राज्यामध्ये सुट्या खाद्यतेलाच्या विक्रीस बंदी घालण्यात आलेली आहे. त्याविरोधात आता व्यापारी आक्रमक झालेले आहेत. सोलापूरमधील तेल व्यापाऱ्यांशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी. राज्यामध्ये लूज तेल विक्रीला ही बंदी घातलेली आहे आणि त्याच विरोधात आता सोलापुरातील तेल विक्रेते आहेत ते आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. काही व्यापारी आणि तेल विक्रेते आपल्यासोबत आहेत. काय नेमकी मागणी तुमची? महाराष्ट्र शासनाने 2 दिवसापूर्वी दैनिक वर्तमानपत्रातून आदेश जारी केला की लूज तेल ज्यांनी विक्री कराल त्यांना 10 लाखाचा दंड आणि 7 वर्षाचा कारावास. मुळात ही संकल्पना चुकीची आहे. शासनाने हा निर्णय घेत असताना आम्हाला म्हणा स्थानिक पातळीवरती आमच्या वरिष्ठ संघटनाशी त्यांनी बोलवून व्यापाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी चर्चा करून हा निर्णय घ्यायला पाहिजे होता. हा खूप अन्यायकारक आहे. आमचं 10 लाख रुपयाचं उलाढाल नाही, तिथे 10 लाखाचा दंड आम्ही कसं भरू शकणार? आणि ही परंपरा आहे, अनेक 100 वर्षापासूनची परंपरा आहे. महात्मा गांधींनी ही चळवळ उभी केलेली आहे. तेलघाणी संघटना त्यांनी त्या ठिकाणी केलेली आहे. तर लूज तेल विकलं म्हणजे अखाद्य आहे हे समजणं चुकीचं आहे आणि ह्या कायद्याच्या विरोधामध्ये आज काय नेमकं तुमचं नुकसान होत आहे व्यापाऱ्यांचं यामध्ये? मी मगाशी सांगितलो ना, हा कायदा त्यांचा हेतू जरी शुद्ध असेल अव्यावहारिक आहे. हे जे लोकांमध्ये व्यापाऱ्यांना न परवडणार आहे. म्हणजे उदाहरणार्थ आपलं भांडवलच कमी असतं, तिथं लॅबोरेटरी कशी ठेवणार, पॅकिंग मशीन कशी ठेवणार, हे त्याला व्यापाऱ्याला अडचण आहे. आमचं तेल खाल्ल्यामुळं बाबा एखाद्या माणसाचा मृत्यू झाला असं घडलेलं नाही, परंतु आज शासन म्हणतंय की तुम्ही लूज विकू नका, पॅकिंग मध्ये विका. आज पॅकिंग मध्ये डबा बॅरल हे फक्त साधन आहे व्यवहाराचं, ट्रान्सपोर्टिंगचं. आज 150 रुपयाचा डबा एक वेळा वापरायचा आणि पुन्हा फेकून द्यायचं. त्याचे प्रत्येक किलोला 10 रुपये ग्राहकावर बसणार आहे. कॅमेरामॅन सोनू शहानूरकरसह अभिषेक आदेप्पा, झी 24 तास, सोलापूर.